अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी अंतराळ संशोधनासाठी ब्ल्यू ओरिजिन नावाची कंपनी उभारली होती. ही कंपनी आता 6 अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. यापैकी एक अंतराळवीर म्हणून आंध्र प्रदेशच्या गोपीचंद थोटाकुरा यांची निवड झाली आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास गोपीचंद हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. इस्रायल आणि इराण या दोन देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय. इराणकडून येत्या 24 तासात इस्रायलवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. इस्रायल सरकारने याबाबत पाऊल उचलले आहेत. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जे करावे लागेल ते करू असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले. जगभरातील सायबर क्राईम तज्ज्ञांच्या एका नव्या संशोधनानुसार सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत भारत 100 देशात 10व्या क्रमांकावर आहे. यामध्ये ॲडव्हान्स फी भरण्याशी संबंधित फसवणूक हा सर्वात सामान्य गुन्हा असल्याचं सांगण्यात आलंय. तज्ज्ञांनी वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स जाहीर केलाय. यात रशिया अव्वल, युक्रेन दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध सुरू आहे. इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार पुढील सूचना येईपर्यंत इराण आणि इस्रायल या देशांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालाय. सिडनीच्या बोंडी जंक्शन या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला. या ठिकाणी वेस्टफील्डमध्ये मोठ्या प्रमाणात चाकूने वार केल्याने 4 लोकांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण या हल्ल्यात जखमी झालेत. आज सकाळच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. अमेरिकेतील हिंदू मंदिरावरील आक्रमणाच्या आणि हिंदू द्वेषाच्या घटनांचा तीव्र निषेध करणारा ठराव अमेरिकन संसदेत मांडण्यात आलाय. भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला. यापूर्वी भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, एमी बेरा आणि प्रमिला जयपाल यांनी न्याय विभागाला पत्र लिहून हिंदू मंदिरांवरील आक्रमणाविषयी माहिती मागितली होती. व्हिसा नियमांचे उल्लंघन करून गादी आणि केकच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या 12 भारतीय नागरिकांना ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यामुळे फॅक्टरीचे मालकही अडचणीत आले असून त्यांनाही मोठा दंड केला जाण्याची शक्यता आहे. यातील 8 जणांना नियमित हजेरी लावण्याच्या बोलीवर जामीन देण्यात आलाय, तर उर्वरित 4 जणांना ब्रिटनमधून बाहेर पाठवण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या त्यांना कोठडीत ठेवण्यात आलंय. चीनने आपला कोणताही भाग बळकावलेला नाही असा दावा करून चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या डोंगराळ भागात काही ठिकाणी त्यांचे सैन्य वरच्या भागात आणायचा प्रयत्न केला, तर भारतीय सैन्यही त्याला जशास तसे उत्तर देईल असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केलंय. मात्र सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील निवडक संपादकांशी केलेल्या वार्तालापात चीन सीमेवरील परिस्थितीबाबत भाष्य केलंय. कॅनडाने भारतातील त्यांच्या राजनैतिक कार्यालयात काम करणाऱ्या अनेक भारतीय कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. तसेच चंदीगड, मुंबई आणि बेंगळूर येथील कॅनडाच्या वाणिज्य दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले. या संदर्भात कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या जनसंपर्क कार्यालयाने म्हटलंय की भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी केवळ काँग्रेसलाच नव्हे तर स्वतःच्या भाजप पक्षाला देखील संपवायला निघालेत असं आंबेडकर यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकर हे काल भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी वंचितचे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात दहशतवाद्यांनी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये बसमधील 9 प्रवाशांसह किमान 11 जणांची हत्या केली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. दुसऱ्या दिवशी एका घटनेत याच महामार्गावर एका कारवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 2 जखमी झाले. ब्रिटनचे नागरिक आणि निवासी कौटुंबिक व्हिसावर येणाऱ्या नातेवाईकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलाय. ब्रिटनमध्ये राहणाऱ्यांसाठी किमान उत्पन्न मर्यादा 55% वाढवण्यात आली असून यात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मूळच्या हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश आहे. ब्रिटन सरकारने गेल्या वर्षी या योजनेची घोषणा केली होती. या अंतर्गत कौटुंबिक व्हिसावर नातेवाईकांना ब्रिटनमध्ये बोलवणाऱ्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 18,600 पाऊंडने वाढवून ते 29,000 पाऊंड करण्यात आले. चीनमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवलेत. भारताच्या शेजारी असलेला देश चीनमधील जिजांग प्रांतात हे धक्के जाणवलेत. आज सकाळी 11:14
5.7 रिश्टर स्केल भूकंपाने चीनमधील जमीन हादरली. भूकंपाची तीव्रता अधिक असली तरी यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं माहिती नाहीये, असे स्थानिक माध्यमांनी स्पष्ट केलंय. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळते. मागील 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 36% जास्त परतावा कमावून दिलाय. या घसरणीचा परिणाम रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये देखील पाहायला मिळतो. काल रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 3.17% घसरणीसह 27.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ती सध्या काय करते या सिनेमातून पदार्पण करत सगळ्यांची मनं जिंकणारा अभिनय बिर्डे आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. अभिनयने आजवर वेगवेगळ्या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकली आणि आता तो आजीबाई जोरदार या बालनाट्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच सोशल मीडियावर त्याने या नाटकाचं पोस्टर शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.